नमस्ते मुलांनो, आपण आज या ठिकाणी 196 3 डिजिटचा क्यूब करणार आहोत। ही संख्या आपल्याला या पद्धतीने आपण लिहून घेणार। तर बघा 196 ला आपण 100 प्लस 96 किंवा और आपण अशा पद्धतीने लिहिणार 200 - 4 चा क्यूब। मग आपल्याला 96 चा स्क्वेअर करावा लागेल किंवा क्यूब करावा लागेल। तर या ठिकाणी आपल्याला हे थोडंसं हार्ड आहे। तर मग या ठिकाणी 200 - 4 ते दोघं डिजिट आपण अगदी इझिली करू शकतो। म्हणून आता या ठिकाणी आपण 4 पार्ट बनवणार। बघा 1 2 3 आणि 4। तर याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे। आता अगोदर आपण ही संख्या आहे 2 चा क्यूब घेणार। त्याच्यानंतर 2 चा स्क्वेअर 4, 2 स्क्वेअर इंटू 4 इंटू 3। त्याच्यानंतर 4 चा स्क्वेअर इंटू 2 इंटू 3 आणि लास्टला येणार 4 चा क्यूब। तर बघा आता 2 चा क्यूब आला तुमचा 8, त्याच्यानंतर 2 चा स्क्वेअर 4, 4 4 जा 16 आणि 16 3 जा 48। थर्डला आलं तुमचा 4 चा स्क्वेअर 16, 16 इंटू 2 32 आणि 32 इंटू 3 96 आणि 4 चा क्यूब आला 4 4 जा 16, 16 इंटू 4 64। आता या ठिकाणी बघा आपण मायनस केलेला आहे 200 - 4 ही मेथड आपण अप्लाय केलेली आहे। मग या ठिकाणी आपण काय करणार 64। तर आता 64 या ठिकाणी काय आला मायनस आला आणि 48 पण काय आला मायनस आला या ठिकाणी आणि हा नंबर पॉझिटिव्ह येणार। मग आता याच्यामध्ये बघा 64 तर 64 96 तर आता हे डिजिट इकडे आपले वाढत जाणार। तर 96 मधून आपल्याला एक नंबर या ठिकाणी घ्यायचा आहे। तर हा एक नंबर आपल्या कशाच्या बरोबर आहे 100च्या बरोबर आहे। या ठिकाणून तुम्ही 2 जर घेतला तर तो 200 होणार, याच्यातून तुम्ही 3 घेतला तर तो 300 होणार। म्हणून आपल्याला या ठिकाणी 1 नंबर घ्यायचा आहे। तर म्हणजेच तो काय झाला या ठिकाणून आपण 96 मधून एक नंबर घेतला तर काय झाला 100। म्हणजेच 96 - 1 = 95। तर या ठिकाणी आपण 1 घेतलेला आहे, म्हणजे 100 आपण याच्याकडनं घेतला। तर म्हणजेच 100 - 64 तर 4 चा फ्रेंड आला 6, म्हणजेच 10 मधून 4 गेले 6, कॅरी 1 7, 10 - 7 किंवा इथे 9 अप्लाय करायचा 9 - 6 3 म्हणजे 36।